तर नमस्कार मंडळी, मी आपला लाडका गायक सिंगर विजय मुकादम. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता मागे बघू शकता तुम्ही, मोठी चौपाटी आहे आणि भरपूर समुद्राचं हे आहे. तर आम्ही आलो आहे आता राजकोटमध्ये हा फोर्ट बघायला आलो आहे. तर तुम्हाला दाखवलीच मी शिवाजी महाराजांची प्रतिमा किती मोठी आहे. तर ती बघायला इथे आलो आहे आम्ही. आता आम्ही पोचतो आहे वरती, अजून चढला तर चढतो आहे आम्ही. आमची गँग वरती गेली. राजकोट या फोर्टचं नाव आहे राजकोट. परिसर तर चांगला आहे. मालवणमध्ये येतोय. तर बघा दाखवतो, इथून सुरुवात झालेली आहे. पर्यटक येत असतात इथे. इथं आमचं फोटोशूट चालू आहे सध्या. थांब दादा. जय शिवशंकर. इथं शिवलिंग आहे. इथे त्या पाया पडतो आम्ही. जय भोलेनाथ, जय भोलेनाथ, जय भोलेनाथ. हा इथे वटवृक्षाचं झाड आहे. मस्त बनवलं बघा एकदम. इथे तुळशी वृंदावन आहे. आणि ही प्रतिमा बघा, आता आम्ही जवळ आलो आहे. पहिले बाहेर होतो आणि आता आत आलो आहे आम्ही. मस्त बनवलं आहे बघा, जसंच्या तसं. पण पर्यटक येत असतात इथे. सूरजच्या जवळ जर 15 फोटो उडवलेत मी. आता माझे पण काढायचे आहेत त्याच्याच मोबाईलमध्ये. आणि इथे बघा, इथे बघा किती फोटो काढतात इथे. तर आम्ही आता प्रतिमेजवळ चाललो आहे. तुम्हाला देखील दाखवतो प्रतिमा बघा. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि बांधकाम बघा कसं आहे. का कुठला दगड? चांबा दगड. या बांधकाम हे बघा. आता इथून भरपूर मोठी प्रतिमा आहे बघा, किती मोठी प्रतिमा आहे. बघा शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. आणि इकडे आपल्याला बघायला मिळेल आणि इकडे आपल्याला बघायला मिळेल पूर्ण समुद्र. हा समुद्र आहे पूर्ण. भरपूर लांब दिसते बघ. किती लांब आहे समुद्र. तर ही आहे प्रतिमा शिवाजी महाराजांची राजकोटमध्ये. आमचे इथं हे चालू आहेत बघा, फोटोग्राफर आमचे महेश मडवी आणि अनिल पाटील यांचे ते फोटो काढतात. छायाचित्र कॅप्चर करतात छायाचित्र. बघा मागे माझ्या पूर्ण समुद्र आहे. तर आता आम्ही इथून निघालोय. हजारो लोकांचं. आता आम्ही इथून निघालोय आणि आता डायरेक्ट कणकेश्वर मंदिर, शिवलिंग आहे शंकराचा मंदिर आहे तिथे. इथे पण आहे, इथे छोटा आहे. तिकडे तो मंदिर आहे, प्रसिद्ध आहे. तिथे आम्ही चाललो आहे. आता आम्ही सर्व चाललो आहे बघा. हे आता आम्ही इथला हा फोर्ट बघितला, मस्त आहे. आणि आम्ही अशी माहिती घेतली इथं का याच्या अगोदर जी दुर्घटना झाली का महाराजांचा फोटो, महाराजांची प्रतिमा जी पडलेली ती इथेच पडलेली.
आता त्याच्यावर तर हा नवीन प्रतिमा बसवली. तर चला बाय मामा, तुम्हाला आता परत दुसऱ्या ठिकाणी कणकेश्वरला गेल्यावर भेटतो डायरेक्ट. तर नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहे आता राजकोट फोर्टवरून डायरेक्ट इकडे राजकोट फोर्टवरून डायरेक्ट आम्ही आता कणकेश्वर मंदिरात आलो आहे. आम्ही आता गाडी पार्किंगला लावली आणि आता पायऱ्या चढतो वरती मंदिराच्या. आणि मागे बघा किती भारी समुद्र आहे. समुद्र किती भारी असला, किती गोड दिसला तरी पाणी मात्र त्याचे खारच असतं. तर आम्ही आता चाललो आहे मंदिरामध्ये दर्शन घ्यायचं ना. इथे गणपती बाप्पा मोरया. मी पण पाया पडतो. भरपूर लोक येतात मंदिरात तिथे पाया पडायला. नाही ते तर आज दुसऱ्या मंदिरात जातो आम्ही, देवनारायण मंदिर. जय शिवशंकर. आता हा मंदिर भगन्नाथ मंदिर. तीन चार मंदिरात पाया पडलो. आम्ही आता मेन मंदिरमध्ये चाललो आहे. आम्ही हे आमचे दोघे जण गेलेत. एक गेला आहे पार्किंगला गाडी लावण्यासाठी. हा बघा आपण मंदिर आहेत. एंट्री तिकड नाही मग, त्याच्यामुळं आम्ही आता एंट्री करतो आणि इकडनं दर्शनाला येतो या साईडची. येऊ बघा किती चांगलं आहे. चौपाटी बघा, सोमनाथ मंदिर सारखं आहे. गुजरातचं सोमनाथ मंदिर आहे ना. तर आम्ही आता पोहोचलो मंदिरात, दर्शन घेतो आणि दाखवतो आता पैसा. बघा मस्त आहे एकदम. थंडगार वाटतं. थंड पायऱ्या चढतो. अभिषेक चालू आहे आतमध्ये मंदिरामध्ये. तर आम्ही आता इथून मंदिरातून दर्शन तर झालेलं आहे. आता नंतर निघतो आम्ही लगेच इथून. पाय पडून निघतो. श्री योगेश्वरी माता. योगेश्वरी माता आहे. जय योगेश्वरी माता. आता निघालोय मंदिरातून आम्ही दर्शन घेऊन. तर चला आता आम्ही इथून निघतोय. तुम्हाला भेटलो डायरेक्ट आता गणपतीपुळे. नमस्कार, आम्ही आता आलोय आरेवारे बीचवर. भरपूर गर्दी आहे बघा इथे, लयच गर्दी आहे.
हे बघा मुंगल्या द्या. अरे वा रे बेच्या इथे पब्लिक बघा आणि तिथे पब्लिक बघा किती बघा जो, किती लांब आहे. अरे बघा किती जवळ जाऊ ना. हे बघा किती माणसं आहेत बघा. हां आता दिसतं बघ ना कुठं कुठे गेली दिसतं बघ ती बघ कुठे दिसतं इथे सरी बा ये बा हो दिसतं घे बा हो हे बघ कुठे ती आतमध्ये येत ना पाणी बघा कुठे दिसतं बा जागा दिसेल ना. हे बघा किती पब्लिक आहे. आता ही रोप चालली बघा रोप हे बघ हे बरोबर कमी पाणी ठेवले. चाललाय बघा कसा लॉक केली गाडी. अरे यो पोरा निघते का उभं राहा. मी सांगते गणपतीपुलीच्या जवळ लोक मंदिराजवळ लांब बघून त्या मंदिरावाल्याला भाव चढले असं लागले गर्दी आहे ना. चला आता आम्ही इथून निघतो. आरेवारे बीचवर आलो आहे आम्ही. इथून आता निघतो आहे आम्ही. थोडीशी शूट घेतली रोपे बघितला कशी जातात कशी सर्वजण तेवढंच. मला सांगत घ्यायला पण मला भीती वाटते बोललो नको बरं. दादा आता आम्ही जातो गणपतीपुळे. काही नाही असं समुद्र हां ओटी म्हणून खाली गेले सगळं पाणी. नीला समुंदर कुठले पिक्चर नीला समुंदर बाबा बाबा कसला डेंजर आहे बा. समुद्र जागा आहे पाणी समुद्र बघलत ना रे. भीती पण तेवढीच वाटतो नाही का. भीती पण तेवढीच वाटतो बरं. आता गणपतीपुळेला आणि मित्रांनो रूम बघतोय. रूम भेटतच नाही. रूम 4 माणसांचा रूम 4,000 रुपये AC रूम म्हणजे 4,000 रुपये वर्षी. म्हणजे जेवण वगैरे आपण नाही बनवत तिथे त्यांचंच जेवायचं वर्षी. मग असं काही फायदा नाही ना म्हणून आम्ही फिरतो आता. तर नाही भेटला रूम आम्हाला तर आम्ही कुठेतरी बाहेर दुसरीकडे हे करतो स्टे घेतो आणि जातो. कारण इथे रूम काय भेटू शकत नाही आणि गर्दी पण भरपूर आहे. हे बघा मागेच बघा जेवायला लोक किती आहेत. हॉटेल भरलं आहे पूर्ण हॉटेल भरले आहेत म्हणून यांना इकडच्या लोकांना माज आला आहे. बरोबर बोललो ना. बरोबर. आणि वर्षी सांगतात का सीझनला आम्ही एवढे कमीमध्ये देत नाही म्हणून. आम्ही बोललो का द्या 2-3 हजारपर्यंत द्या म्हणून 4 माणसांच्या. तर बोलतात सरळ बोलतात का नाही भेटणार म्हणून. तर मित्रांनो आम्ही आलो आता मंदिराजवळ आलो आहे आम्ही गणपतीपुळेच्या. रूम अजून काय भेटलं नाही आम्हाला. आम्ही आता दर्शन घेतो पहिला नंतर रूम भेटला तर इथं स्टे करतो नाहीतर मग सरळ निघतो जयगड. जयगडला पण एक सिद्धिविनायकाचं मंदिर आहे ते बघायला जातो आम्ही. आता सध्या आम्ही आलो आहे मंदिराजवळ. पब्लिक भरपूर आहे आज पण. आपलं काय दर्शन काय भेटणार नाही आज पण. हां मित्रांनो भरपूर गर्दी आहे. म्हणजे आता आले लोक येतात पण तेवढे आणि जातात पण तेवढेच. बघा ना आता जाणारे येणारे लोक तुम्हाला दिसतीलच. फुल पब्लिक आहे. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी. आता आम्ही आलोय जय विनायक टेम्पलमध्ये आलोय आम्ही. कारण तिथे आम्हाला दर्शन नाही झालं. आम्ही बाहेरून दर्शन घेतला आणि निघालो आणि आता आलोय जय विनायक दर्शन करायला. तिथून जवळजवळ किती 12 किलोमीटर आहे ना. 12-13 का 20 किती किलोमीटर आहे आपलं. जवळजवळ इथून आपला ये देवा गणपतीपुळेहून जवळजवळ 15-16 किलोमीटर आहे त्या आतमध्ये. तर आम्ही आलो आता जातो दर्शन घेतो पहिला गणपतीचा. मंदिराचा तुम्हाला या व्हिडिओमध्ये जेवढा कॅप्चर करता येईल तेवढा
घेतो मी या व्हिडिओमध्ये. आम्ही चौकं पण आलो बघा. तर तुम्हाला आता एंट्रीपासून सर्व दाखवतो. आणि इथे JSW हा गणपती असं म्हणून प्रचलित आहे. तर हा बोर्ड आहे जय विनायक मंदिर. तर आता आम्ही आतमध्ये जातोय. मस्त वातावरण पण मस्त आहे बघा इथलं. ही पार्किंग आहे तिथं आणि झाडं बघा कशी लाईनमध्ये मस्त वाटतं एकदम. एंट्री तिकड नाही वाटतं ना. गॅस हां त्याचं पाणी वगैरे ना. हां छोट्या मुलं बघा. मस्त थंडगार वाटतं. हा मंदिर आहे. हा परिसर बघा मस्त आहे एकदम. चांगलं वातावरण आहे आणि पर्यटक पण भरपूर आहेत बघा बघायला. इथे येतात जातात येतात जातात. इथे एक तलाव आहे बघा. त्याच्यामध्ये मच्छी आहे. दाखवतो तुम्हाला बघा. मासे आहेत बघा. कावळं खायला ना झालं. भरपूर आहेत मासे इथे बघा. बघा ते खायचं नसेल ना. ठीक आहे बघ बघ ती बघ त्यांची असेल. मंदिरामध्ये वरती चढलोय आता मंदिरामध्ये. बघा इकडनं कसा दिसतोय. अरे वा हनुमंताची मूर्ती बघा कशी आहे. नंतर जातो मी तिथे. पण सध्या इथं आपल्या उंदीर मामाची मूर्ती बघूया. बघा उंदीर मामाची मूर्ती कशी वाटली सांगा. बघा इथून आता सर्व मंडळी आली बघा. काय बोलू नक्षीकाम बघा. किती मोठी पर्यटन स्थळ आहे. एकदा परत मूर्ती बघून घ्या. आता बघा मूर्ती मस्त आहे. मंदिर मस्त आहे. बसवाची मूर्ती आहे. पर्यटक पण भरपूर येतात इथे. जय श्रीराम. आता आम्ही इथून निघत आहोत. मस्त मंदिर आहे. तुम्ही पण या. जय विनायक मंदिर जयगडमध्ये येता तर या तुम्ही इथे. आम्ही आता निघतो इथून. तर आता आम्ही इथून निघत आहोत. आता डायरेक्ट आता वाजलेत जवळजवळ 5:30 वाजलेत. आता आम्ही इथून निघतो आणि डायरेक्ट घरी निघतो आता. म्हणून हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट द्या, शेअर करा आणि लाईक करा. आम्ही परत तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत बाय.